नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा आपण एक टॉपिक पाहणार आहोत जो सध्या चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला हा टॉपिक का महत्त्वाचा आहे तर बघा, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचं सध्या युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम डायरेक्ट आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे। त्यामुळे हे युद्ध नेमकं काय, नेमकं याचे कारणं कोणते आहेत आणि सध्याची ग्लोबल न्यूक्लिअर पॉलिसी कशा प्रकारची आहे आणि भारताचा याबद्दल काय स्टँड आहे हे समजणे आपल्याला महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बघा, पूर्ण लेक्चर किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यानंतर म्हणजे तुम्हाला कुठलाही यामध्ये शंका कुशंका राहणार नाही की नेमकी याची कारणं कोणती आहेत आणि जगामध्ये सध्याची न्यूक्लिअर पॉलिसी कशा प्रकारची आहेत आणि प्रत्येक देश हा आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन ठेवण्यासाठी किंवा न्यूक्लिअर वेपन क्रिएट करण्यासाठी काय इतका तत्पर असतो हे आपण या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, पहिलं महत्त्वाचं आपण मिडल ईस्टचा मॅप पाहू। जिथं युद्ध सुरू आहे तो मिडल ईस्टचा हा मॅप आहे। क्लिअर? बघा, इथे जर आपण पाहिलो तर इथे महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर बघा, इस्रायलने इराणवर अटॅक केलेला आहे, त्यानंतर अमेरिकेने इराणवर अटॅक केलेला आहे आणि त्या प्रतिहल्ला म्हणून किंवा रिटेलिएशन म्हणून इराणने जे काही अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत या गल्फ कंट्रीजमध्ये, जसं की बहरीन असेल, कतार असेल, त्यानंतर युनायटेड अरब एमिरेट्स असेल, आपण पाहत आहोत बघा गेल्या काही दिवसापासून युनायटेड अरब एमिरेट्समधून मोठ्या प्रमाणात व्हिडिओज बाहेर येत आहेत की दुबई असेल किंवा अबुधाबी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इराणचा अटॅक दिसत आहे, मिसाईल अटॅक किंवा ड्रोन अटॅक करताना दिसत आहेत। त्यानंतर ओमान असेल। क्लिअर? हे जे देश आहेत त्या देशांवर इराण किंवा आपण काय म्हणतो तर इथे अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत किंवा लष्करी तळ आहेत, त्या ठिकाणी इराणने ड्रोन अटॅक केलेला आपल्याला दिसतो। तर हा मिडल ईस्टचा मॅप आहे। क्लिअर? त्यानंतर पुढे जाऊ, त्यानंतर बघा, आता महत्त्वाचं हा जो भाग दिसतो आणि सध्या त्याचा प्रतिहल्ला म्हणून जर पाहिलं आपण तर इराणने काय केलं आहे, इराणने इथे बघा स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला तर हार्मुजची सामुद्रधुनी आहे, ज्या ठिकाणी जर आपण पाहिलो, क्लिअर, हे कोणाला जोडतो तर इथे जर पाहिलं इथे बघा पर्शियन गल्फ आहे, इथे पर्शियन गल्फ आणि इथे गल्फ ऑफ ओमान आहे। या दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा जो भाग आहे ज्याला आपण म्हणतो स्ट्रेट ऑफ हार्मुज किंवा हार्मुजची सामुद्रधुनी, हा का महत्त्वाचा आहे तर जगाचा एकूण 90% तेलाची निर्यात, बरोबर आहे, जगातील एकूण 90% तेलाची निर्यात ह्या स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून होतो आणि इराणने डायरेक्ट धमकी दिलेली आहे की इथून जे काही जहाज जाईल, बरोबर, त्या जहाजाला आपण फायर करून टाकू, त्याला आपण जाळून टाकू किंवा त्याला अटॅक करू, अशा प्रकारची इराणची डायरेक्ट धमकी दिलेली दिसत आहे, बरोबर। आणि त्याचा परिणाम जगावर आणि खास करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडताना दिसतो। हा एक मॅप पहा, इथे हा मॅपमध्ये काय दाखवलं आहे की US इस्रायल अटॅक कोणत्या कोणत्या ठिकाणी केलेले आहेत इराणच्या, बरोबर। इथं जर आपण पाहिलो इराणच्या तेहरान या राजधानीवर, बरोबर, कोम आहे। क्लिअर? हे सगळे जे लाल रंगामध्ये दिसणारा जो भाग आहे हा इराणचा भाग आहे ज्यावर इस्रायलने आणि अमेरिकेने अटॅक केला आहे आणि त्या बदल्यामध्ये इराणने हे जे काही US मिलिटरी बेस आहेत, क्लिअर, इथे बघा कतारमध्ये दिसतो आपल्याला, बहरीनमध्ये दिसतो आपल्याला, त्यानंतर युनायटेड अरब एमिरेट्समध्ये दिसतो ज्या ठिकाणी दुबई आणि अबुधाबी नावाचे शहर आहेत, ठीक आहे, त्यानंतर कुवेतमध्ये दिसतो आपल्याला। ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे इराणने या मिलिटरी बेसेसला अमेरिकेच्या टार्गेट केलेलं दिसते। क्लिअर? त्यानंतर पुढे बघा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो नेमका विषय आहे की इस्रायल, इराण आणि अमेरिका, क्लिअर आहे, यामध्ये जे युद्ध सुरू आहे ते आपण जवळपास ह्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारावर आपण डिस्कस करणार आहोत। क्लिअर? म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण त्या युद्धाची नेमकी पार्श्वभूमी नेमकी काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, त्यानंतर मुख्य उद्देश काय, इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश काय, बरोबर, त्यानंतर इस्रायलचा अँगल कुठून आला किंवा इस्रायलची एंट्री कशा प्रकारची इथे आहे, त्यानंतर अरब वर्ल्ड म्हणतो आपण किंवा अरब जग म्हणतो, त्या अरब जगाची काय प्रतिक्रिया आहे इराण आणि इस्रायलच्या युद्धावर। क्लिअर? त्यानंतर ग्लोबल न्यूक्लिअर पॉलिसी कशा प्रकारची आहे जगामध्ये, बरोबर, न्यूक्लिअर वेपन संबंधीची पॉलिसी कशी आहे आणि भारताची न्यूक्लिअर पॉलिसी कशी आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर भारताची फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण आणि भारताचं स्टँड नेमका कोणता आहे इस्रायल आणि इराणच्या जर बाजूने पाहिलं तर भारताचा स्टँड कोणाच्या बाजूने आहे हे सगळे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। क्लिअर? त्यानंतर पुढे बघा, आता महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला तर इस्रायल, अमेरिका यांनी इराणवर हमला केलेला आहे, बरोबर। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढच्या वर्षभरामध्ये ज्या ज्या परीक्षा होतील त्यावर 100% याच्यावर एक प्रश्न येणार, बरोबर आहे। म्हणजे अमेरिकेनं इराणच्या विरोधामध्ये जे ऑपरेशन सुरू केलं त्याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलेलं आहे। क्लिअर? त्यानंतर इस्रायलने इराणच्या विरोधामध्ये जे ऑपरेशन सुरू केलं त्याला ऑपरेशन रोअरिंग लायन असं नाव दिलेलं आहे आणि मग या दोघांच्या बदल्यामध्ये इराणने जे ऑपरेशन सुरू केलं त्याला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस असं नाव दिलेलं आहे। तर हा जो मुद्दा आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। क्लिअर? आता बघा, या सर्वांचा मुख्य उद्देश काय, या सर्वांचा मुख्य
मुख्य उद्देश म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांचा इराणवर अटॅक करण्याचा मुख्य उद्देश काय, तर मुख्य उद्देश आहे तर इराण हे न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करत आहे असं यांचं म्हणणं आहे, क्लिअर आहे. आणि त्यांनी इराणने न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करावा असं इस्रायल आणि USAचं म्हणणं आहे. त्यानंतर जे काही नॉन स्टेट मिलिशिया ॲक्टर्स आहेत जसे की इराणला सपोर्ट करणारे हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हौतीज असेल यांना इराण क्लिअर सैनिकी प्रशिक्षण असेल किंवा पैसा असेल किंवा फंडिंग असेल मोठ्या प्रमाणात पुरवत असतो. ती फंडिंग किंवा ते जे ट्रेनिंग आहे ते सपोर्ट पुरवणे यांनी बंद करावं असं इस्रायल आणि अमेरिकेचं म्हणणं आहे, क्लिअर. बघा हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेथान्याहू आहेत, त्यानंतर हे तर आपल्याला साहेब माहीतच आहेत, क्लिअर, डोनाल्ड ट्रम्प, क्लिअर आहे. त्यानंतर हे इराणचे सुप्रीम लीडर होते, बरोबर, आयतोल्ला अली खोमेनी. आता सध्याच्या माहितीनुसार किंवा सध्या यांचा मृत्यू झालेला आहे किंवा यांना हल्ला करून मारण्यात आलेला आहे, यांना असॅसिनेट करण्यात आलेला आहे, यांना ॲसेसिनेट करण्यात आलेला आहे सध्या, बरोबर, यांच्यावर हल्ला करून यांना मारण्यात आलेला आहे, क्लिअर. आता बघा यांचा मुख्य उद्देश काय सांगितला आपण, तर न्यूक्लिअर प्रोग्राम, इराणने न्यूक्लिअर प्रोग्राम बंद करावा. त्यानंतर नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे कोणते तर हिजबुल्ला, हमास आणि हौतीज यांना सपोर्ट करे इराणने बंद करावं असं यांचं म्हणणं आहे. परंतु बघा महत्त्वाचं म्हणजे इराणने काय केलं, तर इराणने न्यूक्लिअर प्रोग्रामबद्दल चर्चा करण्यासाठी मान्यता दिली होती किंवा होकार दिला होता, परंतु नॉन स्टेट ॲक्टर किंवा इतर कोणत्याही घडामोडीवर आम्ही चर्चा करणार नाही असं स्पष्ट शब्दात या देशांना सांगितलेलं होतं, क्लिअर आहे. मग त्यांना एकच असा उद्देश आहे की नेमका, बरोबर, यामध्ये जर बदल करायचा असेल, इराणच्या न्यूक्लिअर वेपनच्या जे काही पॉलिसी डेव्हलप करणार आहे किंवा न्यूक्लिअर वेपन जे काही डेव्हलप करणार आहे त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर ही राजवट बदलावं लागेल, क्लिअर आहे, किंवा रिज्यूम चेंज करावं लागेल आणि नवीन आपल्या सहमतीचं, बरोबर आहे, फ्रेंडली सरकार किंवा फ्रेंडली राजवट इराणमध्ये स्थापित करणे हा इस्रायल आणि अमेरिकेचा उद्देश आहे, क्लिअर आहे, या युद्धाच्या माध्यमातून, क्लिअर. त्यानंतर बघा आता महत्त्वाचा नेमका मुद्दा काय आहे, नेमका मुद्दा बघा, नेमका जर मुद्दा पाहिला इराण आणि अमेरिका हे नेहमी युद्धामध्ये का असतात किंवा गेल्या कित्येक वर्षापासून यांच्यामध्ये युद्ध किंवा यामध्ये वादाची टिंगे का असते, त्याचं महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं तर बघा जवळपास 1950 म्हणजे दुसरं महायुद्धापासून तर 2000 सालापर्यंत जगाचं राजकारण हे तेलाच्या भोवती फिरलेलं आहे. म्हणजे ऑइलच्या भोवती किंवा तेलाच्या भोवती जगाचं राजकारण आपल्याला फिरताना दिसतात. आणि जगामध्ये तेलाचे साठे जर पाहिलो तर सर्वात जास्त साठे हे व्हेनेझुएला या देशावर आहेत. व्हेनेझुएला या देशामध्ये जगाचे सर्वात जास्त साठे आहेत. त्यानंतर सौदी अरेबियाचा नंबर लागतो, क्लिअर मुद्दा. आणि त्यानंतर मग इराणचा नंबर लागतो, हे गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. बघा US आणि अमेरिका आणि इराण याच्यामध्ये नेमकं बघा तर तेलाच्या राजकारणावरून यांच्यावर खूप सारे म्हणजे काय म्हणतो आपण तेलाच्या राजकारणामधून यांच्यामध्ये मोठा वाद असतो, बरोबर. 1951च्या आधी जर पाहिलं तर इराणच्या तेलावर, बरोबर, इराणमध्ये जे काही तेल आहे त्याच्यावर ताबा हा ब्रिटनचा होता. ब्रिटनचा आपल्याला माहीत आहे की ब्रिटनने जवळपास जर विचार केला आपण तर ब्रिटनने सन 1600 ते 1950 पर्यंत जगामध्ये राज्य केलेलं आहे किंवा जगामध्ये साम्राज्याचा विस्तार यांचा झालेला आहे, बरोबर आहे. परंतु जर आपण 1950 दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जर पाहिलं तर जगामध्ये अमेरिकन एम्पायर किंवा अमेरिकेचं एक प्रकारचं धुरीणत्व आहे म्हणूया किंवा सुपर पॉवर एक अमेरिका आहे, क्लिअर आहे, जे साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आपल्याला. किंवा एखाद्या देशामध्ये राजवट जी बदलवायची असतील, आता काही दिवसापूर्वीची न्यूज आहे की व्हेनेझुएलामध्ये सरकार उलटवून इथल्या राष्ट्राध्यक्षांना अटक करून अमेरिकेमध्ये घेऊन गेले, बरोबर आहे. म्हणजे अमेरिकेचं असं आहे की समजा आपल्या फेवरचं सरकार नसेल तर सरकारच बदलवून टाकायचं, बरोबर. मग ते मिलिटरी ॲक्शन घेऊन मग ते लोकशाहीच्या नावाखाली असेल किंवा मग स्वातंत्र्याच्या नावाखाली असेल किंवा मग शांततेच्या नावाखाली अमेरिका हे 3 असे गोंडस शब्द वापरून प्रत्येक देशात एखादी देश समजा आपल्या सहमतीचा नसेल, आपल्या विचाराचा नसेल तर तिथली सत्ताच बदलवून टाकणे हे अमेरिकेचं आजकालचं धोरण दिसते आपल्याला. म्हणजे अमेरिकन सिव्हिलायझेशन किंवा अमेरिका हे 250 वर्षाचा देश आहे बरं आता सध्या, क्लिअर आहे. म्हणजे अमेरिकेचा जन्म जर पाहिला, अमेरिकेला इतिहासच नाही आहे, अमेरिका या देशाला इतिहास नाही, 250 वर्ष आधीचा देश आहे आणि यांचं जवळपास 200 वर्ष युद्धात चालले आहेत. म्हणजे प्रत्येक देशासोबत कोणत्या ना कोणत्या देशासोबत यांचा युद्धामध्येच हा देश गेलेला आहे, क्लिअर. बघा इथे आपण पूर्ण रिटर्न येऊया. तेलाच्या राजकारणामध्ये म्हणजे ब्रिटनचा ताबा, ब्रिटन आणि अमेरिका या दोघांचा इराणच्या देशामध्ये जो काही तेलाचे साठे आहेत त्याच्यावर ताबा होता आणि फक्त इराणला त्यावेळे 16% फक्त नफा होता. 16% नफा फक्त भेटत होता, बरोबर. मग यांनी 1951 नंतर जर आपण पाहिलं 1951 मध्ये लोकशाही सरकार इराणमध्ये लोकशाही सरकार स्थापन झालं. कोणाचं तर मोहम्मद मोसादेक यांचं लोकशाही सरकार स्थापन झालं. यांनी तेलाचं राष्ट्रीयकरण करून टाकलं, ऑइल नॅशनलायझेशन करून टाकलं, बरोबर. त्यामुळे ब्रिटन आणि अमेरिका, बरोबर, यांना म्हणजे सर्वात जास्त तेलाची गरज अमेरिका आणि ब्रिटनला होती त्यावेळेस, क्लिअर. त्यामुळे तेलाचं जे काही साठा आहे, तेलाचा
ताबा यांच्या हातामधून गेल्यामुळे हे सरकार उलथवून टाकले यांनी, बरोबर आहे. हे जे सरकार आहे हे सरकार उलथवून टाकले आणि त्यांच्या फेवरचं 1953मध्ये रजा शाह पहलवी यांची सत्ता आणली. हे सरकार जे होतं हे अमेरिकेच्या फेवरचं होतं, हे हुकुमशाह सरकार होतं आणि लोकांना त्रास देणे, खूप मोठा नरसंहार करणे, क्लिअर आहे. आणि अमेरिकेला पूर्ण तेलाचे साठे त्यांच्या ताब्यामध्ये देण्याचा प्रयत्न रजा शाह पहलवी, बरोबर, हे सरकार ते करत होतं, बरोबर. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची घटना अशी आहे, हे 1979 हे वर्ष इराणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरलं. त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये 1979ला इस्लामिक क्रांती झाली. इस्लामिक क्रांती कोणाच्या काय म्हणतो वर्चस्वाखाली किंवा कोणाच्या नेतृत्वामध्ये, तर शिया धर्मगुरू होते, त्यांचं नाव अयतोल्ला अली खोमेनी, ज्यांचा आत्ताच हल्ला करून त्यांना काय म्हणतो आपण त्यांची हत्या बघा. इराण हा जो देश आहे, इराण इस्रायलचं अस्तित्व मान्य करत नाही, क्लिअर. त्यामुळे जेरुसलेमची सुटका करणे हे इराणचा एकमेव उद्देश असेल, बरोबर. आता महत्त्वाचं बघा, इस्रायलबद्दल जर आपण पाहिलो, इस्रायल हा कुठे येतो, बरोबर. तर इस्रायल जर विचार केला आपण तर पहिल्या महायुद्धानंतर, खास करून पहिल्या महायुद्धानंतर जर महायुद्धामध्ये पाहिलो तर जर्मनीचे काय म्हणतो आपण जर्मनीचे हिटलर आणि मुसोलिनी ह्या काळामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांवर अन्याय अत्याचार केले जायचा, त्यांचा छळ केला जायचा. मग त्यांच्यासाठी महत्त्वाचं बघा, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विचार केला तर छळ वगैरे झाल्यामुळे काय म्हणतो आपण त्याला, तर मोठ्या प्रमाणात त्यांनी स्थलांतर केलं. आणि खास करून लक्षात घ्या बघा, 1949मध्ये इस्रायल या देशाची स्थापना आहे. 1949ला इस्रायल या देशाची स्थापना आहे. आणि त्याचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं, त्याची जर आपण पार्श्वभूमी पाहिला, इतिहास पाहिलं, तर पहिल्या महायुद्धानंतर युनायटेड नेशनने म्हणजे संयुक्त राष्ट्राने एक डिक्लेरेशन केलं, त्याला बाल्फूर डिक्लेरेशन म्हणतात, 1917ला. आणि त्या डिक्लेरेशननुसार त्यांनी काय केलं बघा, तर पॅलेस्टाईन हा जो देश होता त्या ठिकाणी इस्रायल लोकांचं देश असेल, बरोबर आहे, किंवा नॅशनल होम फॉर ज्यूइश पीपल, बरोबर. म्हणजे काही जागा जी आहे पॅलेस्टाईनची, ही जागा ज्यूइश लोकांच्या कंट्रीसाठी किंवा यहुदी लोकांच्या वास्तव्यासाठी ही जागा देण्यात आली, क्लिअर. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो इस्रायल नावाचा देश आहे तो अमेरिका आणि ब्रिटन ह्या दोघांचा मोठा सपोर्ट होता, क्लिअर आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो इस्रायल देशाची निर्मिती ही अमेरिका आणि ब्रिटनने तयार केली आहे. आता बघा हा मॅप बघा, हा मॅप जर पाहिलो तर हा जो मॅप आहे जो इथे ग्रीन कलरमध्ये दिसतो, हा पॅलेस्टाईन नावाचा देश आहे, मुस्लिम कंट्री आहे तो, क्लिअर आहे. 1947मध्ये पॅलेस्टाईन हा असा दिसत होता, बरोबर. आणि इस्रायल ज्यूइश सेटलमेंट म्हणतो आपण, यहुदी लोकांचं बघा वास्तव्य, हा जो व्हाईट भाग दिसतो इथे, बरोबर, किंवा हा पांढरा जो भाग दिसतो इथे आपल्याला, त्या पांढऱ्या भागामध्ये ज्यूइश लोकांचं किंवा यहुदी लोकांचं वास्तव्य होतं. त्यानंतर बघा इस्रायलने नंतर मग यांच्यावर ह्या भागावर, पॅलेस्टाईनच्या भागावर हळूहळू युद्धाच्या मार्फत ताबा मिळवणं सुरू केलं. आणि आत्ता जर पाहिलो बघा, हा पार्टिशन प्लॅन 1947चा हा पार्टिशन प्लॅन होता. म्हणजे हा जो ग्रीन कलरमध्ये दिसतो हा पॅलेस्टाईनचा भाग असेल आणि हा व्हाईट कलरमध्ये दिसतो हा इस्रायलचा भाग असेल. आणि नंतर हळूहळू हा पूर्ण बघा पॅलेस्टाईनचा भाग, त्याच्यावर ताबा मिळून इस्रायलने जवळपास आज जर पाहिलो तर आज पॅलेस्टाईनची ही परिस्थिती आहे, बरोबर आहे. म्हणजे पॅलेस्टाईन नावाचा आधीचा देश होता, आता तो पॅलेस्टाईन नावाचा देशच नाही राहिला जवळपास, क्लिअर आहे. म्हणजे इस्रायलने अनेक भागावर ताबा मिळवून इस्रायलचं काय म्हणतो साम्राज्य विस्तार केला आहे असं आपण म्हणू शकतो, क्लिअर आहे. आता पॅलेस्टाईनच्या मुद्द्याला जे लोकांचा सपोर्ट आहे की पॅलेस्टाईन हा मुस्लिम देश आहे आणि इस्रायलचं जे अस्तित्व मान्य करत नाही, असे कोणते आहेत बघा, नॉन स्टेट ॲक्टर्स म्हणतो आपण त्याला, ते आहे हिजबुल्ला, बरोबर. हे
लेबनॉन नावाच्या देशामध्ये शिया मिलिटरी ग्रुप आहे, क्लिअर. त्यानंतर हौतीज आहे, हे येमेन देशामध्ये आहेत. त्यानंतर हमास, जे पॅलेस्टाईनमध्येच हमास हा एक बंडखोर काय म्हणतो आपण त्याला, बंडखोर असा एक ग्रुप आहे, म्हणजे जो पॅलेस्टाईनच्या अस्तित्वाला मान्य करतो आणि इस्रायलच्या अस्तित्वाला अमान्य करतो. आता ह्या तीनही लोकांचा किंवा ह्या तीनही बंडखोर संघटनांचा विचार केला तर इराणचा मोठ्या प्रमाणात यांना सपोर्ट आहे. मग तो पैशाच्या स्वरूपात असेल किंवा ट्रेडिंगच्या स्वरूपात असेल, यांना मोठ्या प्रमाणात हा सपोर्ट करतो, क्लिअर. बरं, त्यानंतर पुढे बघा. त्यानंतर अरब देश जे आहेत, ज्याला आपण अरब वर्ल्ड म्हणतो, हे इराणला सपोर्ट का करत नाही, बरोबर आहे. म्हणजे अरब असेल, सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, UAE असेल, त्यानंतर कतार असेल, कुवेत असेल, हे सगळे देश जे आहेत, हे सगळे देश मुस्लिम कंट्री आहेत, सगळे हे मुस्लिम बहुल देश आहेत. परंतु मुस्लिम बहुल देश असूनच जेव्हा इराणवर अटॅक केला जातो तेव्हा इराणला हे लोक सपोर्ट का करत नाही, त्याचं मेजर कारण बघा. मेजर कारण शिया सुन्नीचा विवाद आहे, बरोबर आहे. शिया सुन्नी विवाद आपल्या भारत देशामध्ये जर आपण पाहिलो, जेवढा विवाद हा हिंदू आणि मुस्लिमचा नाही, त्याच्यापेक्षा जास्त पटीचा विवाद हा शिया सुन्नीचा विवाद आहे. कसा विवाद आहे हा, तर अरब देशामध्ये किंवा मुस्लिम देशांमध्ये कोणाचं वर्चस्व जास्त असेल, शिया मुस्लिम की सुन्नी मुस्लिम, हा तो वाद आहे. म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे, किंवा आपण त्याला दुसरा शब्द वापरू शकतो, प्रभुत्वाची लढाई आहे, प्रभुत्वाची लढाई, क्लिअर मुद्दा. आता हे शिया सुन्नी नेमकं काय आहेत, तर हे मुस्लिम धर्मामध्ये दोन पंथ आहेत, क्लिअर. जर थोडक्यात जर सांगतो म्हटलं बघा, तर मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम धर्माची स्थापना करतात, हे संस्थापक आहेत, हे आपल्याला माहीत आहेत. आणि मुस्लिम धर्माची स्थापना जर पाहिलं तर हे 7व्या शतकामध्ये, क्लिअर, मक्का या ठिकाणी झाली, सौदी अरेबियाला. मक्का या ठिकाणी 7व्या शतकामध्ये मुस्लिम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांच्याद्वारे केली जाते. आणि हा जगामधला दुसरा सर्वात मोठा धर्म आहे जगामधला, क्लिअर आहे. आता महत्त्वाचं, मोहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्यांचा पुढचा वारस कोण असेल, बरोबर आहे. म्हणजे मुस्लिम काय म्हणतो, मुस्लिम धर्माचा पुढचा वारीस कोण असेल, याच्यामधून मतभेद होतात. आणि मतभेद होऊन दोन भागामध्ये लोकांचं काय म्हणतो विभाजन होते. आता कशा प्रकारचं, तर पुढचे जे वारस असेल ते एकतर वैचारिक असावे, बरोबर. म्हणजे वैचारिक विचार प्रणालीवर आधारित मोहम्मद पैगंबराचा पुढचा वारस असावं, असं एका गटाला वाटत होतं. आणि दुसऱ्या गटाला वाटायचं की मोहम्मद पैगंबराच्या रक्तसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन मधलाच कोणतरी हा पुढचा मुस्लिम खलिफा किंवा त्याचा वारस असावा, असं काही लोकांना वाटायचं, क्लिअर. मग ज्या लोकांना वैचारिक आधारावर पुढचा वारस असायला पाहिजे, बरोबर, अशा लोकांना आपण सुन्नी पंथ म्हणतो. आणि पुढचा यांचा जो नेता होतो सुन्नी पंथाचा, तो होतो अबू बकर, बरोबर. आणि जगामध्ये 85% जे लोकसंख्या आहे किंवा बहुसंख्य हे सुन्नी बहुल सर्वात जास्त लोक आहेत, क्लिअर. आणि यांना सपोर्ट किंवा सर्वात जास्त जर लोकसंख्या पाहिलो तर ती सौदी अरेबिया या देशामध्ये सुन्नी लोकांची लोकसंख्या, सुन्नी मुस्लिम लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त सौदी अरेबिया या देशामध्ये आहे. आणि रक्तसंबंधामधले जे असायला पाहिजे असे ज्यांना वाटत होते, बरोबर आहे, ते म्हणजे बघा कोण, तर ते आहेत शियापंथीय. मग त्यांनी काय केलं, तर मोहम्मद पैगंबराचे जावई म्हणजे अली, बरोबर, यांना पुढचा जो वारस घोषित केलं. आणि जगामध्ये जर पाहिलं तर हे मायनॉरिटीमध्ये आहेत, क्लिअर आहे. म्हणजे फक्त जगामध्ये 15% शिया लोक आहेत, शियापंथीय लोक आहेत. आणि मेजॉरिटी देश कोणते कोणते आहेत, तर मेजॉरिटी यामध्ये इराण आहे, इराक आहे आणि अझरबैजान आहे, क्लिअर आहे. हे 3 देशामध्ये शिया मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, बरोबर. आता हा जो वाद आहे ना, की मुस्लिम देशांमध्ये किंवा अरब वर्ल्डमध्ये सौदी अरेबियाचं वर्चस्व असेल किंवा मग इराणचं वर्चस्व असेल, त्याच्यामुळे हा शिया सुन्नी वाद हा अरब देशामध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, क्लिअर. त्यानंतर पुढे चालू